राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आहे आणि नेते मंडळींच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालंय। राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान झालाय। राज ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची पूजा करण्यात आली। दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालंय। तर छगन भुजबळ यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झाले असून बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली। राजकीय नेते मंडळांच्या घरोघरी बाप्पा विराजमान झालेत त्याची ही काही दृश्य। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा करताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्या घरचा हा गणपती बाप्पा आणि तिथे गणपती बाप्पाची पूजा करताना स्वतः प्रसाद लाड त्यांच्या सर्व कुटुंबियांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली। फुलांची सुंदर आरास प्रसाद लाड यांच्या घरी। मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खडसे कुटुंबियांनी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करत स्थापना केली। एकनाथ खडसे, रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे आणि सर्व खडसे कुटुंबियांनी गणपतीची आरती करत गणरायाची स्थापना केली आणि यावेळी एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी देशातील जनता सुखी समाधानी राहू देत इतकी प्रार्थना गणरायाकडे केली। यानंतर थेट आपण पुण्यामध्ये जाणार आहोत। मानाचा पहिला म्हणजेच कसबा गणपतीची आगमन मिरवणूक निघालेली आहे आणि मानाच्या पालखीतून कसबा गणपतीचं आगमन हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ढोल ताशांच्या गजरामध्ये कसबा गणपतीची ही मिरवणूक पहिल्या दिवशीची आणि बाप्पाचं आगमन होत असताना पालखीमधून हे बाप्पाचं आगमन होत असतं। मानाचा पहिला पुण्यातला गणपती तो म्हणजे कसबा गणपती, पुण्याचं ग्रामदैवत आणि याच कसबा गणपतीची आगमन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पालखीतून हा कसबा गणपती दिमाखात येतो आणि मग विराजमान होतो। कसबा गणपती मंदिराच्या अगदी बरोबर समोरच कसबा गणपतीसाठी म्हणजे या मानाच्या पहिल्या गणपतीसाठी ही सगळी सजावट असते, आरास असते आणि तिथेच या मंडपामध्येच आगमन झालेलं आहे कसबा गणपतीचं। ढोल ताशांच्या गजरात पालखीमधून विराजमान होऊन आलेला पुण्याचा मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती आणि ही पालखी आता तिथे स्थिरावते आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ही या मंडपामध्ये नेली जाईल आणि तिथे बाप्पा विराजमान होतील। मात्र ही संपूर्ण मिरवणूक निघत असताना अगदी ढोल ताशांच्या म्हणजे पारंपरिक वाद्यांच्या तालावर ही मिरवणूक निघालेली असते। ध्वजपथकं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेली ही मिरवणूक कसबा गणपतीच्या या सजावटीच्या ठिकाणी आलेली आहे आणि ही पालखी आता स्थिरावली आहे आणि मानाचा पहिला गणपती आणि त्याची प्रतिष्ठापना पुण्यामध्ये आता काही वेळातच होईल। ही मिरवणूक नुकतीच संपली आहे आणि ही पहिल्या दिवशीची आगमनाची मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक आणि त्याची ही थेट दृश्य। पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक आणि या गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना ही सगळी दृश्य आपण सकाळपासूनच पाहतोय। कुठे काय लगबग, कुठे काय तयारी, त्याचसोबत आत्ताची ही दृश्य पाहतोय ती मानाचा पहिला पुण्यातला गणपती तो म्हणजे कसबा गणपतीची ही मिरवणूक। हीच आहे ना मूर्ती? मध्ये नको ना, एकच
साईडने नको माझ्या आला आला प्राची साईडला स्टेजवरती कोणी आलेलं नाहीये. बाकीच्यांनी कृपया स्टेजवर येऊ नये. पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचा या वर्षीचा 130वा गणेशोत्सव सोहळा आता संपूर्ण होत आहे. आता या गजाननाची आणि ते या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसत आहेत आणि उत्सवाचा आनंद सुद्धा सगळे लुटत आहेत. बाप्पाची काय मागणी आत्ताच 2च महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा दिले आणि अशा पद्धतीने बाप्पांकडे हीच मागणी आहे की त्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जी अतिवृष्टी झाली, पूर आले, हजारो लोक जे आहेत बेघर झाले किंवा शेतीवाडी वाहून गेली आणि अडचणीत सापडलेले आहेत, त्या सगळ्यांना परत एकदा आयुष्यामध्ये उभं करण्यासाठी सरकारपासून सर्वच राज्यकर्त्यांना शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे आणि महाराष्ट्राचं जे आहे प्रगतीचं पाऊल पुढे पडू दे, हीच मागणी. आणि करोना वगैरे जे आहे हे आता कायमचे संपून टाका अशी मागणी केली. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की नवीन सरकार आलेलं आहे, ज्या पद्धतीने बंडखोरी हे सरकार आले, त्याच्या विसर्जनाच्या संदर्भात काही तुम्ही बोललात? गणेशाचं जे आहे गजाननाचं विसर्जन ते 10-11 दिवसात. पुण्यातले आपण थेट दृश्य पाहतोय, जिथे पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मिरवणुकीनंतर आता विराजमान होतोय आणि विधिवत या गणपतीची देखील प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर काही नेते मंडळींची आपण प्रतिक्रिया ऐकली. त्यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. छगन भुजबळ असतील किंवा नाना पटोले. दुसरीकडे पुण्यामध्ये मानाच्या सर्व गणपतीची आगमनाची मिरवणूक सुद्धा निघत असते आणि अगदी सकाळपासूनच ही सगळी दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती पाहतोय. थेट ही आताची थेट दृश्य आहेत मानाचा पहिला कसबा गणपती आणि तिथे नुकतीच ही मिरवणूक संपन्न झाली. पालखीतून कसबा गणपती विराजमान झालेला या मुख्य ठिकाणी पोहोचलेला आहे, जिथे पुढचे 10 दिवस गणपती बाप्पा विराजमान असणार आहे संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान. आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यनगरीमधला मानाचा पहिला गणपती, पुण्याचं आराध्य दैवत, पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीची नुकतीच मिरवणूक संपन्न होऊन हा गणपती देखील आता विराजमान झालेला आहे आणि तिथे विधिवत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. 130वं वर्ष आहे यंदाचं या कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपण उद्या त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे.
गणेशोत्सव काळामध्ये संपूर्ण 10 दिवस कसबा गणपती मंदिराच्या समोरच बरोबर हा सगळा देखावा, ही आरास केलेली असते. फुलांची ही सुंदर आरास, यंदाचं हे आकर्षण श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाचं. यंदाचं हे 130वं वर्ष आहे आणि मानाचा पहिला गणपती, त्यामुळे इथे दर्शनासाठी सुद्धा संपूर्ण 10 दिवस कसबा पेठेमध्ये बरीच रीघ लागलेली असते गणेश भक्तांची. पोलिसांचा बंदोबस्त आणि त्याचसोबत जी पारंपरिक पद्धत आहे गणपती आगमनाची, ती पालखीमधून या गणेशाची मूर्ती आलेली आहे आणि त्याची आता प्राणप्रतिष्ठा.